यश राऊत, पंकज भोईर, भूपेश भोईर, सतीश पाटील, डॉक्टर वैभव घरत या सर्वांचे मनापासून धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट कामेश घरत, त्यानंतर फलंदाज प्रियांक योगेश म्हात्रे, गोलंदाज फलंदाज आणि मालिकाबीर प्रायोजक आहेत, आणि मालिकाबीर साइकिल प्रिशा नितिन भोईर. तो कारण सर आपका स्वागत है. प्रतियोगिता का आज का ग्रैंड फाइनल के दिन क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलने वाला है. और एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर आई जेवदानी घासपाड़ा बनाम V24 चंदन सार, और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करेंगे गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर दीपेश, सामना करेंगे बल्लेबाज कल्पेश पाटिल. दुर्गेश ने पहले मैच में बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है. उनका खेलने का तरीका बिल्कुल अलग है, और जिस तरह से रचनात्मक बल्लेबाजी करना वो चाहते हैं. दीपेश प्रमुख गेंदबाज है. V24 चंदन सार बनाम घासपाड़ा, दोनों तगड़ी टीमें बिल्कुल आप देख रहे हैं. इस वक्त फ्लाइंग स्लिप पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर फिलहाल ये 4 खिलाड़ी. गेंद कॉल साइड पर खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है. एक रन देने का मौका दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, और इन दोनों के साथ कल्पेश पाटिल का खाता खुलता हुआ. प्रमुख गेंदबाज के तौर पर दीपेश के ऊपर भी निगाह रहेगी. एक अच्छा मुकाबला तो करम सर, एक बड़ा मुकाबला आज के दिन का मैदान के अंदर चल रहा है. मोठा मोठा मॅच आहे. आणि कल्पेश पाटीलने बघितलं तर गावदेवी वैतीपाडाकडनं मैतेवाड्याच्या अगेन्स्ट एक 27 धावांची खेळी ज्यावेळेला साकारली होती, आता त्याच खेळीची आवश्यकता आहे आई जीवदानीच्या टीमला. त्या खेळीची पुन्हा एकदा आवश्यकता, पण दीपेश लोखंडे जो गोलंदाज आहे त्याच्याकडे अनुभव आहे, व्हरायटी आहे, विविधता आहे. आणि ज्यावेळेला त्याच्याकडे विविधता आहे, त्यावेळेला त्याच्याकडे व्हरायटी आहे, त्यावेळेला तो त्याचा वापर करणार. मग अशा गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? देखिए, आप एक बार फिर दीपेश लोखंडे की गेंदबाजी की बात करें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. उनके पास अनुभव जरूर है, और 2 विकेट 27 रन, उसके बाद में 9 रन देके 2 विकेट, बहुत ही अच्छा प्रदर्शन है. 4 विकेट अभी तक इन्होंने चटका है प्रतियोगिता में. इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं, और बहुत ही अच्छी फील्डिंग, शानदार फील्डिंग बाउंड्री लाइन पर. एक रन बचाना बहुत जरूरी है. गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ, स्क्वायर लेग की तरफ, और स्ट्रोक अच्छा था, स्ट्रोक बिल्कुल अच्छा था. उच्च कोटि की फील्डिंग रही है बाउंड्री लाइन पर. प्रशंसा करनी चाहिए, जबरदस्त फील्डिंग बाउंड्री लाइन पर. फक्त 1 मिनिट प्रशांत सर थांबवतोय, कारण की आपल्यामध्ये मान्यवरांचं आगमन होत आहेत. आपल्या सर्वांचे लाडके बहुजन विकास आघाडीचे युवा नगरसेवक म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहिलेले आहेत, ते युवा नगरसेवक आदरणीय सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब यांचं या मैदानावरती आगमन होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीने आदरणीय आपण पाहतात कल्पकजी पाटील साहेब आहेत, ज्यांची नुकतंच आपण परिवहन सेवा समितीच्या सभापतीमधून ज्यांची निवड आपण पाहिली, ते आदरणीय व्यक्तिमत्व कल्पकजी पाटील साहेब यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आदरणीय व्यक्तिमत्व हार्दिकजी राऊत साहेब यांचं आगमन होतं आज या बहुजन विकास आघाडी प्रेझेंट घासपाडा SDIL चषक 2024 साठी मात्र भेट देत आहेत. समाजसेवक आदरणीय राहुलजी घरत साहेब यांचं देखील आगमन होतं. राहुलजी घरत साहेब आपलं देखील स्वागत असणार आहेत. आणि आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर हार्दिकजी राऊत साहेबांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती हे सर्व मान्यवर येत आहेत. मान्यवरांचं स्वागत असतात आदरणीय कल्पकजी पाटील साहेब यांना आपण पाहतात परिवहन सेवेचे सभापती म्हणून ज्यांना आपण पाहिलं ते देखील सदैव व्यासपीठावरती पोहोचत आहेत. मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण काही वेळामध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण जाऊयात पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत प्रशांत सर आणि तुकाराम सर. शुक्रिया धनंजय, और एक बार फिर सभी मेहमानों का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. हार्दिक राउत साहब आपका स्वागत है, वेलकम. और उनके साथ राहुल घरत, कल्पेश पाटिल भी इस वक्त हमारे साथ जुड़े हुए मंच पर. आपका भी स्वागत है, वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. बहुजन विकास आघाड़ी द्वारा एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट मैच एक बार फिर कंटिन्यू हो जाएगा, और ड्यू लिया गया. या एक बार फिर जो बाउंड्री लाइन पर शानदार बहुत ही बेहतरीन फील्डिंग हुई थी, और गेंद को रोकने का प्रयास किया गया था. उच्च कोटि की फील्डिंग रही थी, कमिटमेंट में कोई कमी नहीं थी. स्ट्रोक भी कमाल का था. और जेपी क्या निर्णय लेने वाले हम देखने वाली बात है. और बढ़िया फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग. अनिकेत ने गेंद को रोका था बाउंड्री लाइन पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्ग पर. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है, और सामने बल्लेबाज की बात करें तो शानदार बल्लेबाजी कल्पेश पाटिल द्वारा रही है. 27 रनों की जबरदस्त पारी इन्होंने खेली थी. इसी रफ्तार के साथ अगर चलते रहे तो प्रोजेक्ट स्कोर 32 दिखाई दे रहा है. दीपेश लोखंडे अपने बॉलिंग मार्ग पर तैयार.
दर्शकों को मैं बताना चाहूंगा बिल्कुल बहुत बड़ा मुकाबला V20 पर चंदन सर बनाम आई जोधानी घाटपाड़ा, और घाटपाड़ी की टीम बल्लेबाजी कर रही है। राउंड विकेट पैरों पर गेंद साइड पर गेंद अच्छा स्ट्रोक गैप में गेंद है, बॉल पर गया खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल की। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। तो करण सर, कल्पेश पाटील उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। सुंदर सुंदर आणि हा जो अटेम्प्ट केला गेला खऱ्या अर्थानं जो षटकार होता तो षटकार रोखला गेला ना, त्याच्याने 2 प्रभाव झालेत. एक तर गोलंदाजचा खाली जाणारा मोराल तो वाचलाय आणि त्या धावा वेगाने होऊ शकल्या असत्या, त्याही नाही झाल्यात. पण प्रयत्न तिथून कल्पेश हे करणार. कल्पेश स्ट्रायकर एंडलाय. कल्पेश प्रयत्न करतोय, चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू चाललाय आता 1 बाउन्स ओव्हर द रोप. SDL चौकार, 4 धावा. गावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर जितेंद्र ठाकूर साहेब. आमच्या चेंडूवरती बघा दिपेश लखवाणेचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेरनं, चेंडूला ड्रॅग करून खेळलाय, चेंडू गेलाय सरळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यावेळेला अडवण्याची संधी नाही, कारण बरोबर मोठा टप्पा आणि बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार. और प्रमुख गेंदबाज के तौर पर दीपेश लोखंडे गेंदबाजी कर रहे हैं। अगर हैट्रिक पूरी करते हैं या एक बार फिर मेडन ओवर आता है खास करके V24 के गेंदबाजों द्वारा, तो विजय मामा इनकी तरफ से 1000 का इनाम है। स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल हवा में गेंद के नीचे खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर, और ये कैच लिया गया। पहले विकेट का पतन दीपेश लोखंडे ने स्ट्राइक किया है और बल्लेबाज कल्पेश पाटिल बैक टू द पेबल एंड गॉन। 24 की अद्भुत कहानी। ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गेंद थी, ऑन सेट पर खेलना तो चाह रहे थे लेकिन गेंद के ऊपर उंगलियां फिरते हुए बहुत बढ़िया तरीके से गेंद को घुमाया था और गेंद एक्स्ट्रा कवर पर आई है। एक्स्ट्रा कवर पर कोई गलती नहीं है। एक्शन रिप्ले में देखिए बहुत ही बेहतरीन कैच, दीपेश लोखंडे को वो विकेट मिला। तो करम सर आपने कहा था वो स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी थे इन्होंने जो गेंद को रोका था उसका फायदा दीपेश को मिला। एक चौका जरूर रहा लेकिन कमबॅक बहुत अच्छा किया है। पूर्णपणे त्याचा फायदा त्याला झालाय. म्हणून प्रत्येक गोष्ट इथून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाबलकावरती 10. स्कोरबोर्ड काही तितका खराब नाहीये. विकेट जरूर गमावला आई जीवदानी घासपाड्याच्या संघानं. तो षटकार त्याचा प्रभाव जाणवणारच आहेत, पण तिथून पुढे यायला हवं. बघा ते घडून गेले किंवा तो थोडासा पास झालाय. आता प्रेझेंट म्हणणं तुम्हाला धावा उभारायचे आहेत. दुसऱ्या बाजूला दीपेशनं चांगली गोलंदाजी हाताळली आहेत. एक चौकार जरी आला तरी चांगली गोलंदाजी. दुसरं षटक हाताळण्यासाठी तिथून मंगेश म्हात्रे सज्ज होतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन फलंदाज जो आलाय नॉस्ट्राइक एंडला तो चिराग आहे. तर दुसऱ्या बाजूला मागचा मॅचचा हिरो आपण पाहतोय दुर्गेश जो स्ट्रायकर आहे. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय तुम्ही जसा उल्लेख केला 40 दाखवतोय, पण 40च्या पार जायला हवं. 40च्या पार जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. अब देखिए गेंदबाज के हर विकेट के लिए विजय मामा इनकी तरफ से 200 का इनाम है। हैट्रिक लेते तो 1000 का इनाम और लगातार अगर देखिए तो मेडन ओवर के लिए भी बिल्कुल 1000 का इनाम। V24 चंदन सर विजय मामा इनकी तरफ से ये इनाम। स्कोर अगर देखें तो रन संख्या 10 रन 1 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्लेबाज थोड़ा इंतजार करते रहे और गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट तुकरम से 9.43 का है। दुर्गेश 1 पर खेल रहे, चिराग के ऊपर अब बहुत बड़ी जिम्मेदारी। पूर्णपणे क्रमांक आणि 3चा क्रमांक तसा असतो ना. क्रमांक 3चा त्यासाठीच असतो ज्यावेळेला स्टार्ट मिळालाय तो स्टार्ट पुढे न्यायचा आहे किंवा विकेट गेलाय मग तिथून डावाला थोडीशी उभारी द्यायची आहे. ते काम चिरागला करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी मंगेश यांची. फुल लँड डिलिव्हरी थोडासा बाउन्सने बीट झालाय त्या क्षणाला. आपण सकाळपासून जर पाहिले तर 3 सामने पाहिले. एक पहिला जो एकतर्फी पाहिला मोठ्या धावांचा, त्याच्यानंतर जवळचा क्लोज इन्काउंटर, मागचा एकतर्फी झालाय. आताच्या दुसऱ्या सामन्यामध्ये 41 धावा झाल्या होत्या. इथून प्रोजेक्टेड स्कोर त्या 41च्या जवळपास आहे. तितक्या धावा झाल्या तरी मॅच रफ एंड टफ येऊ शकतो. दूसरी बात 2 अपसेट हुए हैं आज के सुबह के सत्र में, बिल्कुल 2 अपसेट हुए हैं जिसके बारे में भी चर्चा होगी। मंगेश राइट अबाउट द विकेट, टप्पा खाने के बाद उछलता बैक पर चले गए, आंसर पर खेलते बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है और क्या छूटा है। ये कैच होना चाहिए था। गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का।
षटकार एक अडला होता, एक षटकार आलाय. आता मामला बरोबर आहे, मामला थोडासा बरोबर आहे. मॅच ही थोडासा 50-50 वाला आहे. लॉंगॉनच्या रिझल्ट मध्ये खराब क्षेत्ररक्षण झाले, चेंडू चालले बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला खराब क्षेत्ररक्षण झेल सुटला आणि त्यानंतर टाळ्यांचा आवाज यासाठी झालाय, हा चौकार आलाय या चेंडूवरती. खराब फील्डिंग बॉडी लाइन पर लॉन्ग ऑन क्षेत्र में और उसका फायदा बल्लेबाज को मिलता बाद चिराग पहुंचे 10 पर स्कोर 21, एक विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है. ब्लैक स्लिप पॉइंट काबा एक लॉन्ग ऑफ स्ट्राइकर पर बल्लेबाज चिराग पाटिल. पुल की ऑन साइड पर बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है. क्या बात है, तालियों की आवाज आ रही है. मैग्निफिसेंट बैटिंग चिराग पाटिल का इंजन गर्म है. दो बड़े स्ट्रोक, 2 चौके और 1 छक्का इनके बल्ले से आया है और कमाल की बल्लेबाजी अपने टीम के लिए खेल रहे हैं. 25, एक विकेट के नुकसान पर मंगेश की गेंद एक बार फिर देखिए क्रीज के कोने का इस्तेमाल किया. टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ गेंद आई, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे और खूबसूरती के साथ गेंद को पुल किया ऑन साइड पर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. पहली पारी आप देख रहे हैं अयोध्या घासपाड़ा टीम की. स्कोर 25, एक विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद शेष है, मंगेश गेंदबाजी कर रहे हैं. सिक्सर चौका चौका, अभी तक बेहतरीन बल्लेबाजी रही है. और यह अच्छी गेंद जाता है क्रॉस खेलने की कोशिश, टप्पा खाने के बाद उछालता. और दूसरी बात, टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर गेंदबाजी रखा था. गेंदबाजी अच्छी रही लेकिन फील्डिंग बहुत खराब रही इस ओवर में. मंगेश के ओवर में आए रन 15. मोमेंटम अभी फिलहाल घासपाड़ा के पास है. स्कोर की बात करें तो टोटल बन गया, टोटल इस वक्त 25 रन 25. थँक्यू प्रशांत सर. कारण की व्यासपीठावरती आपले जे सन्मान्य अतिथी आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणे आपला आदर कर्तव्य आहे. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलात, बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण युवा नगरसेवक म्हणून ज्यांना पाहिलेलं नेहमीच क्रिकेटच्या या क्षेत्रावरती ज्यांचं प्रेम सातत्यानं असतं ते आदरणीय व्यक्तिमत्व हार्दिकजी राऊत साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. मी या स्पर्धेचे आयोजन करते प्रणिधी आदरणीय विजयजी घरत साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हार्दिकजी राऊत साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. सुरुवातीला विरार शहर महानगरपालिकेचे परिवहन समिती सभापती म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते आदरणीय कल्पकजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. तर कल्पकजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. विजयजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कल्पकजी पाटील साहेबांचा सन्मान करूयात. विरार शहर महानगरपालिकेचे परिवहन समिती सभापती आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना पाहतायत ते आपल्या सर्वांचे लाडके कल्पकजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शॉल त्यांना मात्र परिधान केली जात आहेत. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व कल्पकजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आहेत युवा नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय हार्दिकजी राऊत साहेब आहेत. मी पुन्हा एकदा विजयजी घरत साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आज या स्पर्धेसाठी मुळाचा वेळ देतात हार्दिकजी राऊत साहेब आणि हार्दिकजी राऊत साहेबांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यथोचित मान सन्मान यथोचित मान सन्मान या ठिकाणी करतोय. मायेची शॉल मात्र परिधान केली जातात, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन हा आपण सन्मान पाहू शकतात. त्यानंतर बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडीचे कार्यकर्ते आदरणीय डिवॉन रुमांग साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. मी डिवॉन रुमांग साहेबांना विनंती करेन आपण यायचं आहे. आपला सन्मान आहेत रुमाव साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व डिवॉन रुमाव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडीचे कार्यकर्ते समाजसेवक म्हणून आपण ज्यांना पाहत आहेत ते आदरणीय राहुलजी घरत साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमीच पाहिलेलं आहेत राहुलजी घरत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शॉल मात्र परिधान केली जात आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून मात्र आपण त्यांना ही पुष्पगुच्छ देतोय आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय व्यक्तिमत्व बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडीचे कार्यकर्ते समाजसेवक म्हणून आपण त्यांना नेहमीच पाहिलेले आहेत ते राहुलजी घरत साहेबांचा सन्मान या ठिकाणी मात्र पार पडताना आपण पाहू शकतो. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. जवळ कमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत प्रशांत आदवडे सर आणि तुकाराम मांगले सर. आदरणीय हार्दिक राऊत सरांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. क्रिकेट आणि आता हार्दिक राऊत समीकरण बनलेलं आहे. राहुल घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात क्रिकेटवरती त्यांचंही तितकंच नितांत आयोजक आहेत. तर या ठिकाणी आणखी दिग्गज मान्यवर आहेत त्यांच्या दिशेने मी अगदी थोडाच वेळ देतोय. पण सामना देखील रंगलेला आहे.
29 धावा धाबलकावरती. आता प्रत्येक विकेटसाठी मामांकडून या मला 200 रुपयाचं पारितोषिक, हॅट्रिकसाठी देखील विजय मामांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मेडन ओव्हरसाठी देखील या ठिकाणी आपण बघितलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक है. फिलहाल अगर देखें तो रन संख्या 29 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर विजय गेंदबाजी कर रहे हैं राइट अप ओवर द विकेट. इस बार टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे गेंद बैक पर बाउंसर पर खेल दिया खिलाड़ी की दायरे के अंदर स्क्वायर लेग पर. बहुत ही बढ़िया फील्डिंग का और स्कोर की बात करते रन संख्या 30 रन 1 विकेट के नुकसान पर. पहले 2 ओवर में तुकाराम सर मोमेंटम बल्लेबाजों की तरफ है, खराब फील्डिंग हुए इसका फायदा भी मिला है, लेकिन शॉट खास करके चिराग पाटिल के कमाल के हैं. पूर्णपणे जसं आपण तो चौकार पाहिला, षटकार पाहिला, जो सुदैवी षटकार होता, पण त्यानंतर मोमेंटमचा तुम्ही विचार केला तर त्या रोखलेला षटकार आणि गेलेला षटकार जे बदललेलं होतं मोमेंटम. धावा दाफलकावरती 3-0-30. अजून इथून 10 चेंडूचा खेळ राहिलाय. इनिंग्स मधला पाहिलं तर आई जीवदानीच्या या इनिंग मधला 10 चेंडूचा खेळ राहिलाय. 10 चेंडूमध्ये किती धावा करेल इथून, आणि विजय ज्याच्याकडे तिसरं षटक हाताळण्याची संधी दिली आहे, तिसरं षटक याच करता दिलेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नाही रोखल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 12.50च्या सरासरीनं 25 धावा आल्यात. मग विजय तुमच्या दिशेने काय गेले कर्णधार, कारण इथून तुम्हाला धावा रोखायच्या आहेत, थांबायच्या आहेत, म्हणून तुमच्या दिशेने गेले. और देखिए आपको केवल एक ही विकेट मिला, विकेट टेकर गेंदबाज है विजय, लेकिन फिलहाल अगर देखें तो उनको मौका दिया गया है विकेट लेने का. दूसरी तरफ से एक अच्छी साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच, दुर्गेश और चिराग पाटिल शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. आगे आए गेंद को उछाला बाउंड्री लाइन की तरफ, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रहे, खिलाड़ी यहाँ मौजूद है, लेकिन बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ गेंद उनका पैर जो है टच होता हुआ, इसलिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. 6 रनों के लिए ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. चिराग पाटिल के बल्ले से शानदार सिक्सर. थैंक यू दीजिए. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, जिस तरह से एफर्ट कमिटमेंट बहुत अच्छी थी. बाउंड्री लाइन की तरफ गेंद आई और खिलाड़ी लॉक ऑफ पर मौजूद है, और ये पैर जो है ना बिल्कुल बाउंड्री लाइन को टच हुआ. स्पोर्ट पर स्पिरिट भी दिखाते हुए खास करके इस वक्त लॉन्ग ऑफ के खिलाड़ी. सुंदर अटेम्प्ट चांगला होता, पण नाही रोखू शकले. या षटकाराने धावा वाढल्या आहेत. आता त्या षटकाराने धावाही वाढल्या आणि दबावही वाढलाय, दोन्ही गोष्टी वाढल्यात. त्या सिक्सरने धावा देखील वाढल्या. 36 वरनं 37 वरती जाऊन हा धावफलक पोहोचलाय, आणि त्यानंतर आता गोलंदाज म्हणून विजयवरचा दबाव वाढलाय. पण चिराग पाटील अशी इनिंग साकारतोय. अगोदर चांगली बॅटिंग केले, पण आता क्वालिफायचा मॅच आहे, क्वालिटीवाली क्वालिफाईंगच्या मॅच मध्ये बॅटिंग चालले. टॉप क्लास बल्लेबाजी रही है चिराग पाटिल की. 20 पर खेल रहे 7 गेंदों का सामना किया. प्रमुख गेंदबाज के तौर पर विजय अपनी बॉलिंग मार्फत गया राइट अप ओवर द विकेट. इस बार पटकी भी गेंद बैकफुट पर चले गए, गेंद को खेल दिया ऑन साइड पर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. शानदार दमदार स्ट्रोक बल्लेबाज चिराग पाटिल का. तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली ये पूरी पिक्चर, और ये लगा शानदार सिक्सर. हे आधार स्तंभ बहुजन आणि चेंडू गेला सर स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार धावा दाफलकावरती 43-43. या षटकातील आता हाई फटका खेळायचा होता इनसाइड आउटचा. कव्हर इथून एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फील्ड केला गेलाय, झेल टिपला गेलाय. विकेट जरी गमावला पण चांगले इनिंग झाले. संपुष्टात विजयनं शेवटच्या चेंडूवरती घेतला विकेट. 9 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी. चिरागची एक आक्रमक खेळी, ज्याच्यामध्ये 3 षटकार 2 चौकाराचा समावेश होता, आणि ती खेळी संपुष्टात येत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा दाफलकावरती 43-43. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येऊया पुन्हा एकदा प्रशांत आदवडे यांच्या सोबत, तोपर्यंत गिरवूया एक ब्रेक. साहेब धुरंधर आहे. के बाद वो चाल लेते में गेंद को ऑन साइड पर खेल दिया था, और वो कैच छूटा था. उसके बाद में गेंद बाउंड्री की तरफ चली गई. एक बार फिर टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ गेंद आई, ऑन साइड पर गेंद. खराब फील्डिंग रही है, गेंद बाउंड्री की तरफ चौका है. चिराग पाटिल के 26 रन और उनके बल्ले से बहुत खूबसूरत स्ट्रोक. एक बार फिर कदमों का इस्तेमाल बहुत बढ़िया किया था. ये छोटी गेंद थी, बैकफुट पर बिल्कुल तैयार थे बल्लेबाज, पुल किया था ऑन साइड पर, और गेंद बाउंड्री के बाहर चले गई. चौके के लिए चौकाया था. उसके बाद में कदमों का इस्तेमाल किया. अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल, बल्लेबाज ये बेमिसाल. यहाँ फील्डिंग बहुत अच्छी रही, लेकिन पैर फील्डर का बाउंड्री की तरफ था. उसके बाद में एक बार फिर ऑन साइड पर
छोटी गेंद पर प्रहार किया, बैकफुट पर कड़क शॉट था, पुल किया था ऑन साइड पर। दमदार बल्लेबाजी चिराग पाटिल की, 26 रन बनाए, बहुत महत्वपूर्ण पा रही है। डिबिन लैंड की टीम जो है कमाल कर रही है। 43 2 विकेट के नुकसान पर। तो कल से हम बात कर रहे थे 40 के बारे में, 43 के बारे में, लेकिन अभी 3 ओवर का खेल समाप्त हुआ है और जो पारी रही है खास करके चिराग पाटिल की कमाल की रही है, इसलिए 50 के बारे में सोच रहे, 50 के ऊपर जाने की सोच रहे बल्लेबाज। इथून 50च्या बाहेर आणि 55च्याही पुढे जाण्याचा विचार करतोय। शेवटचं षटक हाताळण्यासाठी जान समोरच्या दिशेने चेंडू गेला, चेंडू जातो, जोपर्यंत फील्ड केला जातो। आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी ज्यावेळेला जान आले, तुम्ही उल्लेख केला की पहिला तुम्ही प्रयत्न केला 45-50चा प्रयत्न केला, आता ज्यावेळेला 3 षटकांचा खेळ संपलाय, आता अपेक्षा वाढलाय, ये दिल मांगे मोर ये रन मांगे मोर वाला खेळ आहे। पण जान जी जान से गेंदबाजी करेंगे, जान प्रयत्न करणार शेवटचं षटक 6 ते 7 धावांचं हाताळण्याचं, विदिन 50 50च्या आत रोखण्याचं। बिल्कुल सही, बिल्कुल सही। इस वक्त एक विकेट आपको मिला है और एक विकेट चटकाने की कोशिश आप करेंगे तो दूसरी तरफ बल्लेबाज यही जो आंकड़े 44 है 2 विकेट के नुकसान पर, तो कम से कम 55 के आसपास लेके जाने की कोशिश करेंगे। राउंड विकेट, बहुत अच्छी गेंद जान द्वारा, इनके पास अनुभव है, क्रिकेट की परिभाषा बहुत अच्छी तरह से जानते हैं, लेंथ बहुत बढ़िया, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए, गेंद को नहीं पढ़ पाए। एक्शन रिप्ले देखिए, राउंड विकेट गेंदबाजी हो रही है, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, आगे गेंद है, यॉर्करन गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी जानदारा। इस ओवर की बात करें तो अभी तक खामोश रखा है जान ने बल्लेबाजों को पूर्णपणे। आणि अजून एक गोष्ट आहे, म्हणजे चिरागचं बाद होणं तोही एक विषय आहे। चिराग बाद झाला शेवटच्या बॉलवरती आणि तिथून मोमेंटम थोडासा शिफ्ट होतोय दुसऱ्या बाजूला। जान या षटकातील तिसरा चेंडू, फुल टॉस बॉल आहे, फुल टॉस बॉल आहे, कमरेच्या वर आहे, पंचांचा इशारा इटचा नो बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय। कमरेच्या वर हा फुल टॉस चेंडू, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये बीमर म्हटलं जातं, हालांकि वो बीमार करने वाली चीज नहीं होती, पण बीमर म्हटलं जातं। हा बीमर चेंडू पहा, फुल टॉस बॉल आणि तिथून झेल टिपला होता, 2 धावा चेंडूवरती आल्यात, धावा झाल्या धाफलकावरती 46 46। अभी प्रोजेक्ट स्कोर दिखाई दे रहा है 56 और इस तरह से मुकाबला खास करके क्या जान जो है ना ज़्यादा तेज करने का प्रयास कर रहे थे, ज़्यादा आगे डालने की कोशिश कर रहे थे, ज़्यादा एफर्ट जान ने डाला और अब बीमर गेंद नो बॉल का इशारा हुआ। अब आने वाली गेंद के ऊपर बिल्कुल बल्लेबाज को दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। घाटपाड़ा चषक 2024 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। स्कोर अगर देखिए तो रन संख्या 46, 2 विकेट के नुकसान पर, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। कॉन्फिडेंस जो है ना बिल्कुल गेंद में जान डालता है और ओवर कॉन्फिडेंस जान लेता है। जान अपने बॉलिंग मार पर तैयार गेंदबाजी करने के लिए। स्कोर 46 पर 2, फील्डिंग में तब्दीली हो रही है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, उसके साथ डीप मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, ऑन साइड पर और एक खिलाड़ी वो स्क्वायर लेग की तरफ लेके आए हैं, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। सामना करेंगे दुर्गेश, 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद, जान के ऊपर हमला और दुर्गेश के बल्ले से बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, दुर्गेश का बल्ला माशाल्लाह, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। की तरफ गेंद खेली थी बघा, शर्यच्या दिशेनं शर्याचा वेध घेणारा चेंडू होता, पण दुर्गेश रेडी होते, पूर्णपणे तयार होते फटका खेळण्यासाठी आणि फ्री हिट होती ना, हाथ खोलने का मौका उन्हें भी था। या क्षणाला धावा 50 ची वेस ओलांडले, 52 वरती जाऊन बोले आता ती 60 धावांची वेस कोणावते, 60च्या जवळ जाण्याचा प्रयत्न तिथून करणार टीम। जान पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, थोडासा बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला, चेंडू झालाय डीप वॉर्डवर शतक येतो, 1 धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न झाला, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। इथून आता जो इनिंग जाते धावा धाफलकावरती 54, 2 चेंडूचा खेळ राहिलाय। क्षेत्ररक्षण करणारा V24 चा संघ प्रयत्न तुम्ही केला होता 40च्या आत, आता 60च्या जवळ चालले धावसंख्या। देखिए शिरगांव को आपने हराया तो उसके बाद में देखिए कॉन्फिडेंस बढ़ता हुआ सारे बल्लेबाजों का, सारे खिलाड़ियों का। घाटपाड़ा की टीम बहुत अच्छा प्रदर्शन। इस बार हवा में खेलते हुए खिलाड़ी बिल्कुल यहाँ कोई नहीं है। ओहो हो क्या बात है, गेंद लॉन्ग ऑफ बॉल की तरफ आएगी, बेहतरीन बल्लेबाजी। क्या इनको 100 रुपए का इनाम मिलेगा वो देखना बहुत जरूरी है। बाउंड्री लाइन के बाहर अपने जो आयोजन करता मिस्टर उत्कर्ष जिन्होंने कैच रखा, लेकिन ये स्ट्रोक देखे बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर फॉलो किया गया गेंदबाज जान में, लेकिन दुर्गेश का बल्ला बोल रहा है, आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, सीधे बल्ले से गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेलते। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद गैप में खेलते हुए कवर पॉइंट पर गेंद जा रही है। स्ट्राइक कवर के खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चले गए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी 2 रन मुकम्मल किए, तीसरे के लिए भाग रहे, ये थ्रो आ रहा है, 3 रन मुकम्मल किए। घाटपाड़ा के सारे दर्शक जो है
सारे दर्शक बिल्कुल समर्थक तालियां बजा रहे हैं। हार्दिक राउत यहाँ इनके चेहरे पर मुस्कुराहट है। राहुल जी घर कल्पक सर आपका भी स्वागत है। 24 पर दुर्गेश 8 गेंदों का सामना किया, 4 ओवर 63 रन 2 विकेट के नुकसान पर। और V24 की जो फील्डिंग थोड़ी खराब रही और तुकरम से मेरे हिसाब से उसका फायदा बल्लेबाज उठा और क्वालिटी बल्लेबाजी भी हुई है। पूर्णपणे म्हणजे आपला दर्जा दाखवणारा थोडा दर्जेदार खेळ नक्कीच झाला आई जीवदानीच्या. पण नात्यानं काय वाटतं कारण या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून निश्चितच क्वालिटी क्रिकेट झाल्या पहिल्या इनिंगमध्ये. दुसरा डाव देखील रंगेल, परंतु तत्पूर्वी आज आपण या पालघरमधील, वसईमधील, विरारमधील किंवा नालासोपाराच्या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा होतात. अतिशय दर्जेदार आयोजन होतं, परंतु या आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता, त्यांच्या प्रेरणा देण्याकरता हार्दिक राहुल सर असतील, कल्पक सर या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि नेहमीच आपण बघितलं तर क्रिकेटच्या या खेळासंदर्भात पॉझिटिव्ह म्हणजे क्रिकेटच्या खेळाबरोबरच इतर खेळाडूंसाठी पॉझिटिव्ह अप्रोच असलेले हार्दिक राहुल सर आमच्याबरोबर आहेत. तरुणांच्या गळ्यातलं ताईत आहे. आज त्यांना विनंती करेन या निमित्तानं आयोजकांना आपण शुभेच्छा देवा. आपण जो खेळ पाहिलाय त्यावरती देखील थोडंसं भाष्य कराल, तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करेन. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2024 वर्ष चौथे. सालाबादप्रमाणे खूप चांगलं आयोजन, चांगलं मॅच, चांगल्या टीम्स, चांगले प्रेक्षक वर्ग आणि चांगले कॉमेंट्रेटर. सगळ्यात पहिला यूट्यूब ह्या चांगल्या एका ॲपमुळे आपला खेळ हा जगभर जातोय, आपण जगभर दिसत आहेत आणि आपल्याकडचे जे खेळाडू आहेत त्यांना हे चांगलं मैदान, चांगली जागा, चांगली स्पर्धा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल विजय आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मी इथे आभार मानतो. चंदनसार प्रभाग समिती C किंवा आपल्या विरार पूर्व पट्टा या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंना तुम्ही चांगलं मैदान, चांगला एक खेळ बघण्यासाठी आणि चांगला एक आयोजन नियोजन मी गेले अनेक वर्ष इथे 4-5 वर्ष येतोय तर बघतोय, आनंद होतो. आणि प्रशांत आणि तुकाराम दादासारखे आमचे कॉमेंट्रेटर जे वर्ल्ड फेमस आहेत, तालुक्यात नाही मी म्हणत, मी वर्ल्ड फेमस, कारण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जगभर जातात. हिंदी, मराठी दोन्ही भाषा, त्याच्यावर तुमचं प्रभुत्व, क्रिकेटवर असणारं तुमचं टिप्पणी, किंबहुना क्रिकेटर्सना तुम्ही जे प्रोत्साहन देतात, प्रेक्षकांना प्रोत्साहन देतात, त्यामुळे खेळाडू कितीही चांगला खेळत असला आणि किती वाईट खेळत असला तरी तुमच्या शब्दातून त्याला जे प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तो अजून चांगला खेळ करत असतो. आता मी बघितलं 2 कॅच, एक कॅच मिस झाला, एक 4 त्याच्यानंतर गेली, पण त्यानंतर परत टीमनी कमबॅक केलं. क्रिकेटर खेळाडूंनी का खेळावा, तर हल्ली नैराश्यात चाललेली तरुण पिढी तिला बाहेर येण्यासाठी खेळामध्ये खेळणं, हल्ली मोबाईलमध्ये रमतोय माणूस, नवीन पिढी मातीवर येतच नाही आहे. तर स्पोर्ट्समन स्पिरिट जे असावं ते शिकवते काय, हरत आलेली मॅचसुद्धा जिंकता येते आणि आज हरलो म्हणून आयुष्यभर काय हरणार नाहीत. उद्या नवीन जोमाने जिंकण्यासाठी खेळायचं आहे. जिंकणाऱ्या टीमला मी शुभेच्छा देतो आणि पार्टिसिपेट म्हणजे सहभाग घेतलेल्या टीमना मी त्याच्याहून जास्ती शुभेच्छा देतो, कारण तुम्ही सहभाग घेतला त्यामुळे कोणतरी एक जिंकणार आहे. आपले लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, बोईसरचे आपले आमदार राजेशजी पाटील आणि पालघर जिल्ह्याचे प्रथम खासदार बळीरामजी जाधव आणि आपले सर्वांचे लाडके काशीनाथदादा पाटील जे जिल्हा परिषद अध्यक्ष होते ठाणे जिल्हा, या सर्वांच्या वतीने मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना इथे परत एकदा शुभेच्छा. मला बोलवलं कल्पक पाटील साहेब, माया जोडीला माझे मित्र डिओन रुमाव, राहुल घरत युवा वर्गातले आहेत. हे चांगले दोघंही स्पोर्ट्समन आहेत, मी काय एवढा खेळाडू नाही. डिओन हा आयर्नमॅन, हाफ आयर्नमॅन दुबईला कंप्लीट केलेला असा आपला खेळाडू आहे. प्रतिवर्षी हाफ मॅरेथॉन कंप्लीट करत असतो. राहुल हा क्रिकेटर आहे. राहुल सारंग मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धा गेले 12-13 वर्ष आयोजित करतोय आणि इथे आम्हाला सर्वांना बोलवून जो तुम्ही मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच हार्दिक राऊत सर आणि त्यांच्यावर आलेले सर्व आमचे मान्यवर बहुजन विकास आघाडीचे सर्व सक्रिय पदाधिकारी त्यांचे मनापासून धन्यवाद. कल्पक सर, राहुल घरत सर, हार्दिक राऊत सर, टॉप क्लास या ठिकाणी तुमचं विश्लेषण होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा
आपले मनापासून मला हृदयाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करून आपण मॅचच्या दिशेने जातो. मॅच रंगतदार आहे. मॅच या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी इनिंग V24चा संघ देखील काही कमी नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला आक्रमण बघायला मिळतील आणि सामन्याला सुरुवात होते. राईट ऑफ ओव्हर द विकेट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. महत्वाचा सामना गरम सर, एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. जिंकण्यासाठी मोठं आव्हान निश्चितच आहे. फिलहाल रचनात्मक बल्लेबाजी करने की कोशिश बल्लेबाज द्वारा. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज कल्पेश पाटिल. टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. समर्थन है घासपाड़ा टीम के लिए. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. तुकराम सर क्या कह रहे हैं जिस तरह से कल्पेश पाटिल गेंदबाजी कर रहे हैं? मागचा मॅच आणि हाही मॅच, मागचा मॅच सुद्धा शिरगाव विरुद्ध असताना कल्पेश पाटीलनं स्टार्ट करून दिला होता. पहिलं चांगलं षटक घातलं होतं. तोच काय करेल. एंडचा फलंदाज आहे दीपेशचा विकेट विकेट विकेट. दीपेशचा प्राइजलेस विकेट प्राप्त केला आहे. कल्पेश पाटीलनं पहिला विकेट गॉन. पाटील दादा गावागावात फेमस झाला. पाटील दादा श्री गणेश विराट टीम के कप्तान, मैं आपको बहुत दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है. खारबाव टीमचा कॅप्टन आणि गणेश विरार, श्री गणेश विरार संघाचा कॅप्टन आपण यावेळेला सज्ज. खारबाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी आहे. श्री गणेश विरार संघाचे कॅप्टन आपण देखील यायचे. तुकाराम सर आमच्याबरोबर जॉईन आहेत. यावेळेला स्टार्ट खूप चांगला झालाय, अत्यंत सुरेख अप्रतिम. हॅलो हॅलो. पहिल्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर गेल्या आपण 4 चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूवरती धावा नाही आल्या. 2 टीम कॅप्टन चला आपण या कारण वेळ फार महत्वाचा आहे. 4 षटकांचा मॅच आहे आणि 4 षटकांचा मॅच इथे आव्हान मोठं आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम V24 चंदन सरच्या संघाला. काय गोलंदाजी चाललंय आणि खऱ्या अर्थानं म्हणजे सकाळी ज्यावेळेला मैदानावरती आपण आलो ना, प्रत्येक जण तिळगुळ घेऊन आला होता. आता आई जीवदानी घासपाडा टीम चांगली करते तर तिळगुळची जास्त ऑर्डर द्यायची तयारी सध्या चालले. ब्रेकिंग न्यूज होगी जिस तरह से मुकाबला बीच मैदान पर चल रहा है और प्रमुख गेंदबाज के तौर पर कल्पेश गेंदबाजी कर रहे हैं. सुंदर गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी. टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, ऑन पर खेलने का प्रयास किया गया और क्या ये बैडन ओवर है. कल्पेश पाटिल विकेट बैडन ओवर आया. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन कल्पेश की तरफ से रहा है और मैं सभी दर्शकों को विनती कर रहा हूं, कल्पेश की गेंदबाजी अगर आपको अच्छी लगी है तो जोरदार तालियों की आवाज आनी चाहिए. लाजवाब गेंदबाजी. इस ओवर में देखिए कोई रन नहीं आया, विकेट लिया है और बहुत महत्वपूर्ण विकेट. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए दीपेश लोखंडे, जिनका कैच छोटा था, उसके बाद में कमबॅक किया गया. खारबाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. तुमचं स्वागत आहे. श्री गणेश विरार संघाचा कॅप्टन, आपल्याला देखील विनंती, आपण समर्जन कक्षाच्या दिशेने यायचे बट टॉस बॉक्स मध्ये यायचे. तुकाराम सर क्या गजब की गेंदबाजी रही है गेंदबाज दीपेश कल्पेश पाटिल की तरफ से रही है. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. विकेट मेडन ओव्हर तिथून आला. एक कॅश प्राइज झाले V24 च्या संघासाठी. V24 फाउंडेशनचे अध्यक्ष विजय मामा घर त्यांच्याकडनं 3 षटकार 3 चौकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज तिथून आले आणि आवश्यकता आहे त्या 3 षटकारांची. ते 3 षटकार आले, 3 चौकार आले, तो धावांचा पाठलाग करायचा आहे टीमला, तो थोडासा सोय दे. महेंद्र आल्या तर महेंद्र आणि अनिकेत ही जोडी मैदानावरती, तर गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गोलंदाज दीपक खांडेकर. कट करण्याचा प्रयत्न, ते चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल. आता वेगळे बॉल आले टीमला, थोडंसं वेगळे बॉल आले आणि बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलले पूर्ण टीमची. दीपेश दादा मात्र यांच्याकडून एक बक्षीस होते, ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानात होते आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये पारितोषिक आहे. इथे जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती देखील जे पॅटर्न रंगलेलं आहे आणि सामन्याचा विचार केला तर आता धावपलकरचे धावा पहा. महेंद्र 1 वरती खेळतोय तर धावपलकर धावा 1 गडी बाद 1. नाजूक स्थितीमध्ये V24चा संघ आहे. एक चांगली इनिंग या ठिकाणी खेळावी लागेल. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्ग पर दीपक खांडेकर. टॉस गेंद आंसर पर खेल दिया. बाउंड्री लाइन पर डीप स्कोरिंग पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका और शानदार फील्डिंग. संकेत ने बहुत अच्छी फील्डिंग की. रन लेना चाह रहे हैं. क्या दूसरे के लिए भागेंगे? फिलहाल यहाँ थोड़ी सी हड़बड़ाहट मैदान के अंदर हो रही है. लक्ष्य 64 रनों का है. तो जब टारगेट इतना बड़ा है, टारगेट बड़ा है
तो तुकाराम सर किसी 2 गेंदबाजों को आपको टारगेट करने की जरूरत है, एक बड़ा ओवर चाहिए V24 टीम के लिए। तुम्ही जसं उल्लेख केला टार्गेट, म्हणजे जर गोलंदाज तुमच्यावरती अटॅक करतोय तर तुम्ही काउंटर अटॅक करा. तुमच्यावरती हल्ला होतोय तर प्रतिहल्ल्यासाठी तुम्ही रेडी राहा. ही वेळ आहे, पुढच्या 3-4 चेंडूवरती मोठा हल्ला करण्याची आवश्यकता आहे. मोठा हल्ला करण्याची आवश्यकता. हल्ला करण्याचा प्रयत्न, फ्लिक केले चेंडूला, पायावरचा चेंडू आणि महेंद्रनं इथून ठोकलाय. चौकार, SDL चौकार. गावागावात नाव प्रतियोगिता में अभी तक 218 चौके आए हैं और ये अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज महेंद्र का, 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर अगर देखें तो 6 रन 1 विकेट के नुकसान पर. दीपक अपनी बॉलिंग मार्फत तैयार. अभी तक 3 गेंदों में 6 रन खर्च किए हैं दीपक ने. ऑकलिन बोल्ड आगे आकर खेलने की कोशिश, 100 नार की, 1 लोहार की. दीपक खांडेकर ने एक बार फिर मैच में वापसी का बिगुल बजाया है. बहुत बड़ा विकेट. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई दुधानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. थँक्यू. बिलकुल रंगला आणि रंगलेला मॅच आपण पाहतोय. आणि जसं विकेट गेलाय ना, गेंदबाज कोणते? आता हा बॉलर दीपक खांडेकर आहे का दांडेकर आहे? कारण दांडे उडवले. दीपक खांडेकरने दांडी उडवले. निश्चित फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गोल. गोलंदाजी पॉवरफुल दीपक खांडेकर. अब तुम्ही नाव बदलायचं म्हणताय का? नाही, नाव नाही, पण दांडेकर, कारण दांडी बरोबर मधली दांडी त्याने तिथून उडवलेली आहे. त्याच्यामुळे दीपक खांडेकर महत्वाचा विकेट तिथून प्राप्त झालाय आणि मॅच रंगला. बरा क्वालिफाईंगचा मॅच, याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स काय असू शकतो? मग प्रतिस्पर्धी चांगला परफॉर्मन्स करतात तर तुम्ही या क्षणाची वाट पाहिले. V24 आता जागे व्हा, कारण पुढचे 4-5 चेंडू या मॅच साठी निर्णायक आहेत. बिल्कुल सही. और बल्लेबाज की बात करें तो मंगेश के ऊपर रहेगा पूरा दारोमदार. अच्छे खिलाड़ी है. ऑस्टर पर गेंद को खेल दिया, एक बार फिर मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. संदेश ने गेंद को फील्ड किया बाउंड्री लाइन पर, 1 रन देने का मौका. मैंने एक बात आपको बताई थी तुकाराम साहब, जब शिरगांव के खिलाफ आप जीते तो मतलब बांग्लादेश बनाम ऑस्ट्रेलिया मैच होता है, बांग्लादेश बनाम एक बार फिर इंडिया मैच होता है. इंडिया जीती है, ब्रेकिंग न्यूज नहीं होगी, लेकिन बांग्लादेश जब जीतता है ना तो ब्रेकिंग न्यूज होगी. मकर संक्रांति का आज का दिन है और शिरगांव को आपने हराया ना, तो बिल्कुल आज ब्रेकिंग न्यूज है. घाटपाड़ा ने शिरगांव को हराया, बहुत बड़ी ब्रेकिंग न्यूज. उसके बाद में आपके सामने V24 की टीम है, उनके खिलाफ आपने बहुत अच्छे रन बनाए हैं. अब आप एक बार फिर हवा में गेंद को खेल दिया. खिलाड़ी बिल्कुल इस वक्त बॉर्डर पर बहुत दूर है, कम से कम 2 रन देने का मौका मिलेगा. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, और 2 रनों के साथ रन संख्या बिल्कुल बढ़ रही है. तो करम सर, V24 टीम के लिए खास करके अनिकेत और मंगेश को एक साझेदारी बनानी है और 1 ओवर आपको बड़ा करना है, तब जाकर आप कमबॅक कर सकते रहे. तो ये बहुत बड़ा टोटल है. टोटल फार मोठा आहे. 12 चेंडू आणि 55 धावांची इथून पाठला करता पाहिजे. 2 षटकामध्ये धावा नाही आल्यात. त्याला कारण आहे कल्पेचं ते मॅडन ओव्हर दीपक खांडेकरने केलेली गोलंदाजी. आणि तुम्ही उल्लेख केला बांगलादेश इंडिया, बांगलादेश 9 धावा आहेत, 12 चेंडू आणि 55 धावा. आणि या मैदानावर कालचा दिवस तसा घडलाय ज्यावेळेला मोरेगावच्या टीमने आचोलेच्या टीमला पराभूत केलं, मोरेगावच्या टीमनं ज्यावेळेला जुचंदरला पराभूत केलं आणि मग मोरेगावच्या टीमनं नारंगीला पराभूत केलं. ज्यावेळेला असं आपण मोठ्या संघाला ज्यावेळेला पराभूत करतो ना, तिथून आलेला आत्मविश्वास मोरेगावच्या संघाकडनं काल पाहिलाय. ते उदाहरण होतं की आपण ज्यावेळेला मोठ्या संघाला पराभूत करतो तेव्हा जो आपला आत्मविश्वास वाढलाय तो परावर्तित होतो आपल्या परफॉर्मन्स मध्ये, आणि तो आज आई जीवदानी घासपाड्याच्या टीम मध्ये दिसून येतोय. यू आर एब्सोल्युटली राइट, बिल्कुल आपने सही कहा. एक बार फिर दुर्गेश अपने बॉलिंग मार्फत तैयार हो रहे हैं. हवा में उछाला ऑन साइड पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया, कैच आउट. संघाचा तारणहार तसाच जिनू पाटील बोला हात भार. दीपक खाडेकर फास्टर बॉलर संघाचा तारणहार. थँक्यू. उल्लेख सुद्धा झाला दीपक खांडेकर यांचा, पण विकेट घेतला सध्याच्या घडीला दुर्गेशनं. आणि ज्यावेळेला रिप्लेमध्ये जर पाहिलं ना, हा फटका खेळला होता मंगेश मात्रेनं. हा चेंडू ज्यावेळेला हवेत गेला ना त्यावेळेला मागे टाळ्या आल्या. त्याला माहिती आहे आता चेंडूच्या खाली
कल्पेश येणार तर कॅच पण घेणार. तर टाळ्या पहिल्या आल्या, कॅच नंतर झालाय. हे चित्र आहे सध्या मैदानावरती. आता सध्याच्या घडीला V24 चंदनसरसाठी ही लढाई फार कठीण होऊन बसले. इथून पुढचे 11 चेंडूचा खेळ आहे. 55 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तो जबरदस्त मोटा फटका. बिल्कुल बिल्कुल इस वक्त बड़े स्ट्रोक की जरूरत है. श्री गणेश विराट टीम के कप्तान को मैं विनती करूंगा, दरखास्त करूंगा, आप तैयार रहे टॉस के लिए. क्रियांश शिलेमन कारबाव के कप्तान पहुंच चुके हैं और निशान मात्रे पर 3 सिक्सर के लिए 5,000 का इनाम है. गौरव घरत, ओहो हो हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच लपक लिया, आउट. स्वप्निल ने कैच लिया है. तालियों की आवाज आ रही है और इस वक्त आई जुदानी कमाल का प्रदर्शन मैदान के अंदर खिलाड़ियों द्वारा. बेस्ट आहेत फिल्डर नितेश पाटील, ओमकार भोईर बेस्ट आहेत फिल्डर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे. रिप्ले जरी आपण पाहिला होता, इथून हवेमध्ये चेंडू खेळला होता. यावेळेला कल्पेश नव्हते, पण टीम जर पाहिली आई जीवदानीची टीम सध्याच्या घडीला स्वप्नवत कामगिरी करतोय. तर स्वप्नील आलेला होता तिथून आणि स्वप्नीलला हा चांगला जेला टिपलाय. उल्लेखही झाला तिथे. हितेश असतील, एक ओमकार आमच्या जोडीला सुद्धा आहे. सध्याच्या घडीला स्कोरिंगचं जे नाव आलं होतं ओमकारचं, ओमकार सध्या आमच्या जोडीला स्कोरिंगचं काम करतायत. पण हॅट्रिकच्या मोक्यावरती दुर्गेश तिथून सज्ज झालाय. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन दुर्गेश द्वारा और कमाल की गेंदबाजी की पूरे टूर्नामेंट में. स्कोर अगर देखें तो 9 रन 4 विकेट के नुकसान पर V24 चंदन सार ने बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. प्रथमेश, अच्छी गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. क्या बेहतरीन गेंदबाजी. अभी तक अगर देखें तो इनका जो प्रदर्शन है, 8 विकेट चटकाए हैं दुर्गेश ने. जबरदस्त गेंदबाजी पूरे टूर्नामेंट में रही है और इस ओवर में बात कर रखा है. देखिए टप्पा खाने के बाद बिल्कुल गेंद लेग स्टंप की तरफ जा रही थी, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं था. अच्छी अंपायर भी रही है मैदान के अंदर. पायावरचा चेंडू होता, इथून खेळाय चेंडूला अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केलेत. आता इथून जर क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आव्हान जे होतं 64 धावांचा धावा झाला दाबलकावरती 10 आणि चेंडूचा खेळ शिल्लक राहिला तो 8, म्हणजे 8 चेंडूवरती 8 षटकार आले तर 48 होतात. इथून जे आव्हान आहे फार कठीण होऊन ठेपले इथून V24 चंदन सर संघासमोर. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाजों की और सबसे बड़ी बात है फील्डिंग. गेंदबाजी तो कमाल की रही, लेकिन फील्डिंग की बात करें तो फील्डिंग उच्च कोटि की रही है सारे खिलाड़ी द्वारा. ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में उछाला, लॉन्गर पर खिलाड़ी बहुत दूर है, कैच तो नहीं होगा और कम से कम 1 रन लेने का मौका मिलेगा. देखिए इससे पहले V24 टीम ने जो फील्डिंग की और अभी यहाँ घासपाड़ा टीम के जो फील्डिंग तुलना की जाए तो मेरे हिसाब से आपके पास रन तो थे, बहुत अच्छे थे. एक बार फिर बॉलिंग बहुत बढ़िया रही, लेकिन फील्डिंग का स्तर भी कमाल का रहा है और इसके कारण देखिए प्रेशर जो है ना पूरी तरह से चंदन सर के ऊपर चला गया. ज्या गोष्टीची चर्चा आपण आता करतोय ना, या गोष्टीची चर्चा पहिल्या दिवशी केली होती. या मैदानावर क्षेत्ररक्षण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जो चांगली फिल्डिंग करेल, चांगले क्षेत्ररक्षण करेल, चांगला झेल टिपेल, एखादा क्लोज धावबाद करेल, तिथून मॅच टर्नही होईल. आधी आज जर पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फटका सध्याच्या घडीला चेस करणाऱ्या टीम V24 चंदन सरला बसलाय. और इससे पहले देखिए 40-45 वाला जो स्कोर था वो फाइटिंग टोटल था. अगर आप देखिए रन देखिए 4 ओवर में 64 रन बनाए तो मनोवैज्ञानिक दबाव जो है बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर. बहुत बढ़िया गेंदबाजी के साथ अच्छी फील्डिंग, अभी भी देखिए फील्डिंग बढ़िया हो रही है. आई जीवदानी घासपाड़ा की टीम ने आज कॉन्फिडेंस के साथ प्रदर्शन किया है. रिकॉर्ड 51 की तरफ चला गया. अब फिलहाल V24 चंदन सर टीम को यहाँ मेरे हिसाब से चमत्कार ही बचा सकता है, क्योंकि शिकंजा कस लिया आई जीवदानी टीम ने. करंट रेट 4.33 का है और जीतने के लिए अगर देखें तो जीतने के लिए बिल्कुल इस वक्त बहुत बड़ा लक्ष्य. आणि V24 म्हटल्यानंतर मामांचे टुर्नामेंट देखील 26 तारखेला सुरू होते. 26 तारखेला त्याचा शुभारंभ होईल आणि 2 तारखेला ग्रँड फिनाले असणार आहे. आता इथे जिंकणं हरणं या सगळ्या गोष्टी होत राहतात. कॉम्बॉक्स दाखवला जातो डिबेनच्या माध्यमातून आणि या ठिकाणी तुकाराम मांगेला निश्चितच आपण सुपर म्हणजे इंटरची जी स्पर्धा होती ती देखील सरांनी केलेली आहे. चांगले विश्लेषक यावेळेला कॉम्बॉक्समध्ये आहेत. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया आणि मॅचच्या दिशेने जात असताना पुन्हा एकदा चर्चा तीच झाली की आता
या सामन्याचं जर आपण चित्र पाहिलं स्पष्ट आहे, पूर्णपणे क्लिअर आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की 40-45च्या धावा आणि 64च्या धावा, पण हे का घडलं? पहिल्या 2 षटकापर्यंत 25 धावा होत्या, पण पुढच्या 2 षटकामध्ये ज्या 38 धावा आल्या तिथून मॅच बदलला आणि त्यानंतर आलेलं त्याच्यावरचा कळस म्हणजे कल्पेश पाटीलचं मेडन ओव्हर. आणि तिथून तो दबाव वाढला, प्रेशर वाढला आणि त्या प्रेशरमध्ये मिस्टेक होत राहिल्यात. आता मागचा मॅच आणि आजचा मॅच म्हणजे हा मॅच आणि मागचा जो शिरगावचा मॅच, याच्यामध्ये एक गोष्ट तर आहे, जी गोष्ट आई जीवदानी घासपाड्याने केली आहे आणि प्रतिस्पर्ध्याला एक इशारा दिलाय, तोही काय त्यावरती बोलूया. फुलटॉस बॉलला खेळलाय मिड विकेटच्या, सिक्सरचा आलाय, पण मेहरबाने में काफी देर कर दी, फार उशिरा नका होईना सिक्सर ठोकलाय प्रथमेशनं. विरार शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. विरार शहरात जाऊ थँक्यू. चला पाहू 2 चेंडूचा क्रिकेटची खेळ आता दुनियादारी. इथून शिल्लक राहिलाय. 3 चेंडूचा खेळ इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आणि याच्यावरती आम्ही चर्चा काय करतो, प्रशांत जाधवडे आमच्या समोर आहेत. प्रशांतजी, एक इनडायरेक्टली एक मेसेज आई जीवदानी घासपाड्यांना समोरच्या टीमला दिलाय, तोही काय आहे? कारण मागचा मॅच आणि हा मॅच जास्त धावा नाही दिल्यात. मागचा मॅच जर पाहिला तर शिरगाव संघाला 20 वरती रोखलंय आणि V24ला आतापर्यंत पाहतोय 19. म्हणजे पुढच्या मॅच मध्ये प्रतिस्पर्ध्याला आव्हान दिलंय की आम्ही 20च्या पुढे नाही जाऊन देणार तुम्हाला. और इन्होंने कहा कि किसी को कभी भी हल्का नहीं आंकना चाहिए. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. अपने होम ग्राउंड पर आप खेलते हैं, इतने तालियां बज रहे हैं, तो वहां से बिल्कुल ऊर्जा आपको मिल रही है. अनुशासन के साथ गेंदबाजी मैदान के अंदर बिल्कुल हो रही है गेंदबाजों द्वारा, और ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. अच्छा प्रदर्शन गेंदबाजों की तरफ से रहा. अजूदानी बघासपाड़ा ऑन साइड पर गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए जाएगी. फुल टॉस गेंद पर एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज प्रथमेश की तरफ से आया, लेकिन तालियां बज रही है. आई जुदानी घासपाड़ा टीम ने पहले शिरगांव को हराया और उसके बाद में V24 चंदन सर को हराया है, और दोनों मैच में बिल्कुल अच्छा विश्लेषण तुकाराम सर आपने किया. 20 से ज़्यादा, मतलब पहले वो एक बार फिर शिरगांव के खिलाफ जब खेले तो 20 से ज़्यादा रन नहीं दिए. अभी फिलहाल स्कोर की बात करें तो टोटल बन गया है 20. ओ क्या बात है, क्या कमाल का प्रदर्शन रहा है. ग्राउंडवर होते हो चर्चा नावाची त्यांच्या, जाईल त्या ग्राउंडवर. आई जीवदानी घासपाडा क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी घासपाडा क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. थँक्यू विजय. कारभार टीमचा कॅप्टन या ठिकाणी आहे श्री गणेश विरार. मला वाटतं तुम्हाला 4-5 वेळा कॉल झालेला आहे ऑलरेडी, या ठिकाणी अनाउन्समेंट होत